मित्रांनो, मथुरला बघण्यासाठी अक्षरशः मराठवाडा विदर्भ हाच भाग नाही तर महाराष्ट्र या ठिकाणी एकत्र आला आणि नवे तर गट सेमी या ठिकाणी कुटुंब गर्दी होती. उत्तम भविष्याती असा हा रेकॉर्ड मोडला गेला. जवळपास 3 ते 4 लाख लोक या मैदानात दाखल झाले ते. दादा, प्रथमतः तुमचं धन्यवाद मानव तेवढं, कारण की जे प्रेम तुम्ही दिलं आणि इथल्या लोकांचं प्रेम भेटतंय, काय सांगाल? खरं तर या प्रेमापोटी इकडे आलो. जो सेमीचा जो निकाल झाला त्या निकालावर प्रामाणिकपणे मी स्पष्टपणे बोललेलो आहे. उद्या आम्ही तुमच्या प्रेमापोटी इकडे आलो, तुमच्या आशीर्वादासाठी इकडे आलो. उद्या आम्हाला ते कोणावर अन्याय झालेला चालणार नाही. कोणताही गाडा मालक असेल, मथुर जर पराभव झाला असेल, आम्ही हक्काने तो पराभव स्वीकार करून तुमचा आशीर्वाद घेऊन घरी जाऊ. नक्की. दादा, पुन्हा मथुर येणार का संभाजीनगरला पळायला? हा पहिला. आता छत्रपती संभाजीनगरला आला, त्याच्या पुढं बघूया आता जे जनतेने दिलेलं प्रेम आहे त्यांच्या पुन्हा यायचा प्रयत्न करेल. सकाळी गट पास झाल्याच्या नंतर तुम्ही मैदानातून बाहेर पडलात, नंतर परत सेमीला आला आणि सेमीला जो पुन्हा तोच क्राऊड जमा झाला, तीच पब्लिक जमा झाली. क्राऊड खूप डेंजर आहे. फर्स्ट टाइम असा क्राऊड बघतोय मी. याच्यापेक्षा जास्त प्रेम मिळालं का? हे नाही, खूप प्रेम भेटलाय. मराठवाड्यापासून खूप प्रेम भेटलाय. म्हणजे जर खूप मन भरून आलाय, म्हणजे खूप चांगलं वाटलं इकडे. दादा, दिलदार मनाचा राजा माणूस फुकट नाही ओळखला जात तुम्हाला. एक जाता फक्त पब्लिक पण येऊ द्या पब्लिक पण येऊ. इकडून यायचा दादा, इकडनं. हे प्रेम आहे मित्रांनो, दादाने आणि मथुरने कमावलेलं आणि त्याची परतफेड या मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील खानदेशमधील मंडळींनी ज्या पद्धतीने सकाळपासून प्रेम दाखवलं. दादा, काय जाता काय सांगाल? ग्लॅमर मराठवाड्यात जे ग्लॅमर तयार होत आहे बैलगाडा शर्यतीचं 3 फेऱ्याच्या मैदानाचं, खरं तर ही आपल्या शेतकऱ्याचा आणि हा बैलगाडा क्षेत्रातील आपला सगळ्यांचा जिव्हाळ्याचा खेळ आहे. ही परंपरा आपल्या वाडवडिलांपासून आजोबा पंजोबापासून आहे. तर हे परंपरा पुढची पिढी, त्याची पुढची पिढी, जो वारसा पुढे चालला पाहिजे आणि अखंड महाराष्ट्रभर देशभरात दिसला पाहिजे. हा बैलगाडा क्षेत्र जसं क्रिकेटचं क्षेत्र ऑल इंडिया म्हणजे प्रत्येक देशामध्ये होतो, तसंच प्रत्येक देशामध्ये या बैलगाडा क्षेत्रामध्ये काय छाप आहे बैलगाडा क्षेत्राची आणि या शेतकऱ्याची ती प्रत्येक भागभूमीमध्ये दिसली पाहिजे. नक्कीच. धन्यवाद दादा.